नमस्कार. भाकरी टू ब्राउनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी माझ्या मेतकुटाच्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. ऑनेस्टली आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग सो मच. मेतकूट वापरून करायचे बरेचसे पदार्थ मराठी हाऊसहोल्डसाठी काही फारसे नवीन नाही आहेत, पण तरीही त्यातल्या काही रेसिपीज मी दाखवणार आहे, कारण आता भाकरी टू ब्राउनीचा परिवार मोठा होत चालला आहे आणि या रेसिपीज सगळ्यांना माहीतच असतील असं गृहीत धरणं बरोबर नाही, हो की नाही? आज करतोय मेतकुटाचे परोठे. हा परोठा बिहारच्या सत्तूच्या पराठ्यावरनं इन्स्पायर्ड आहे, परंतु सत्तूच्या जागी आपण आपलं मेतकूट वापरलेलं असल्यामुळे ते जास्ती खमंग होतात आणि जास्ती फ्लेवरफुलसुद्धा. त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या कणिक घेतली आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून, 1 टेबलस्पून ऑइल असं घालून मध्यम घट्ट कणिक मी ह्याची भिजवून घेणार आहे. आणि एकदा का कणिक भिजवून झाली की त्याला तेलाचा हात लावून झाकून मी हे बाजूला ठेवून देणार आहे. आता आपण सारण करायला घेऊ. 2 वाट्या मेतकूट घेतलेला आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 2 लसणीच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. असं मिक्सरला वाटून घेऊयात आणि हे आपण याच्यामध्ये घालूयात. आता याच्यामध्ये 1 टेबलस्पूनभर कच्चं तेल, एक छोटा पण अगदी बारीक चिरलेला कांदा, हिरवी ताजी कोथिंबीर आणि ही कलौंजी आहे म्हणजेच ऑनियन सीड्स. नसतील तर स्किप करायला हरकत नाही, पण असतील तर ह्यानी फ्लेवर छान येतो. मीठ, लिंबाचा रस आणि हा आहे कैरीच्या लोणच्याचा खार. फोडी बाजूला करून साधारण 1 टेबलस्पून हा खार आहे तो मी या सारणामध्ये घालून आता आपण हे सगळं नीट कालवून घेणार आहोत. याची चव थोडीशी आंबट, तिखट आणि खारट पुढे असली पाहिजे, म्हणजे स्ट्रॉंग असली पाहिजे, म्हणजे पराठ्यामध्ये ते छान होईल. याचा मुटका होतो आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी पण बरोबर आहे. आता आपली तयारी झालेली आहे. मी कणकेचा एक गोळा घेऊन त्याची अशी वाटी करून घेते. वाटी करायला काही कारणाने जमत नसेल तर एक छोटी पोळी लाटून घेतली तरी चालेल. जेवढी कणिक घेतली होती तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा मोठी गोळी आपल्याला मेतकुटाची घ्यायची आहे आणि याचा उंडा करून घ्यायचा आहे. हाताने दाबून जरी घेतला असला तरी लाटताना मी हा थोडासा पुन्हा थापून घेणार आहे, नाहीतर तो फाटायची शक्यता असते. आता आपण रेग्युलर हा परोठा लाटूयात आणि लाटून झालेला परोठा आपण गरम तव्यावरती दोन्हीकडनं अधिक खरपूस भाजून घेऊयात. दोन्हीकडनं भाजून झाल्यावर मी त्याच्यावरती साजूक तूप सोडून हा आणखीन छान लाल आणि क्रिस्पी करून घेणार आहे. हा परोठा आपल्या घरच्या पांढऱ्या लोण्याबरोबर, साध्या दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबरही छान लागतो. असा हा परोठा तयार आहे. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.